गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति आवाज पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जन्मांतरे भवेत् पुण्यं महद्यस्य सुधीमताः तस्य प्रीतिर्भवेत् तत्र महाभाग्यवतो मुने। एतत् शिवपुराणं हि परमं शास्त्रमुत्तमं शिवरूपं क्षितोज्ञेयं सेवनीयं च सर्वथा। पठनाश्रवणादस्य भक्तिमान् रसमत्तमाः सद्य शिवपदः प्राप्तिं लभते सर्वसाधनम्। राजसूयेन यज्ञेन यत् पुण्यं श्रवणेन च तत् पुण्यं लभते शंभो कथा श्रवणमात्रतः। पुराण श्रवणा शंभो निष्पापो जायते नरः भक्त्वा भोगान् सुविपुलान् शिवलोकामवाप्नुयात्। सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः एतत् शिवपुराणस्य कथा परमपावनी कथा परमपावनी कथा परमपावनी। नमामि शमीशान निर्वाण रूपं नमामि शमीशान नमामि शमीशान निर्वाण रूपं शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं अजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। नमामि शमीशान निर्वाण रूपं नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं ब्रह्मवेद स्वरूपं। ताली वाजवा ताली
तुरीयम् निराकारमोकारमूलं तुरीयम् गिरिज्ञानगोतीतमीशं गिरीशं गिरिज्ञानगोतीतमीशं करालं महाकालकालं कृपालं महाकालकालं कृपालं करालं महाकालकालं कृपालं महाकालकालं कृपालं गुणाकार संसार पारं तो गुणाकार संसार पारं तुहं नमामि ईशान निर्वाण रूपं ईशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं ब्रह्मवेद स्वरूपं तुषाराद्रिसंकाशगौरं गभीरं तुषारादिसंकारा गौरं कबीरं तुषाराद्रिसंकाशगौरं गभीरं तुषारादिसंकारा गौरं कबीरं मनोभूतकोटि प्रभासी शरीरं मनोभूतकोटि प्रभासी शरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगंगा कल्लोलिनी चारुगंगा लसद्भाल बालेन्दुकण्ठे भुजाङ्गं लसानन बालेनो कंठे नभगंगा नमामि शमीशान निर्वाण नमामि शमीशान निर्वाण रूपं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः एतशिव पुराणस्य कथा परम पावनी नैमिष अरण्यामध्ये व्यास 88,000 ऋषीमुनीला ही शिवमहापुराणाची कथा सांगत आहेत आणि अमरनाथाच्या ठिकाणी प्रत्यक्ष महादेव पार्वती मातेला ही कथा वर्णन करत असताना सांगत आहेत की पार्वती, काल कथा श्रवण करत असताना आपण अनेक सुंदर कथा ऐकल्या आणि काल वरुण देवताची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती प्रार्थनीय झाली आहे. ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात ना त्या गोष्टी तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही काहीही करा, देवाच्या मनामध्ये एखादी गोष्ट आली की ती होणार म्हणजे होणार. पण काळजी करू नका, देव सुद्धा परीक्षा पाहत असतो की हे भक्त खरंच बसतात का आणि खरंच हे कथा ऐकतात का. देवही परीक्षा पाहत असतो, त्यामुळे नाराज व्हायचं नाही. देव कार्यामध्ये माणसांनी अग्रेसर असावं. बाकीच्या गोष्टी होत असतात, परमार्थ करावा लागत असतो, संसार होत असतो. संसार करण्याची गरज नाही, परमार्थ येऊन बसून परमार्थ करावा लागतो. 4-4, 3-3 तास बसून परमार्थ करावा लागतो.
आणि मनुष्य जन्मामध्ये माणसाने काही नाही केलं तरी चालेल, पण धार्मिक कार्य केलं पाहिजे. 88,000 ऋषीमुनी त्या नैमिषारण्यामध्ये बसले होते. ते का वेडे होते का? आपले साधू संतांनी संसार सोडून आणि परमार्थाला लागले. ते वेडे होते का? सगळ्या गोष्टी वाया जाणार आहेत, पण धार्मिक कार्य केलेलं कधीच वाया जाणार नाही. काल कथा भाग पाहत असताना आपण सगळ्यांनी कथा श्रवण केलेली होती. काल आपण शिवजींच्या जन्मापर्यंत आलेलो होतो. पहा, कालची कथा तुमच्या लक्षात आहे की नाही हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आणि नंतर पुढच्या अध्यायाला सुरुवात करतो. पहा, आपण सगळेजण विद्येश्वर संहितेमध्ये आहोत. पहा, 12 संहिता आहेत. विद्येश्वर संहिता ही मुख्य आणि प्रामुख्याने महत्वाची संहिता आहे. विद्येश्वर संहितेमध्ये शिवजींचा जन्म असा सांगितला. काल तुम्ही सगळ्यांनी कथा ऐकली की ब्रह्मदेव विष्णूकडे जाऊन म्हटले होते की हे विष्णू, तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ. काल ही कथा तुमच्या लक्षात आहे ना कालची? इथून पुढे आता पटकन जातो मी, ऐका. ब्रह्मदेव म्हणतात मी श्रेष्ठ, विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ. या दोघांचे भांडण लागलेले होते आणि भांडण इतके वाढले होते या दोघांचे. भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव भांडत होते. त्यावेळेस 33 कोटी देवांना चिंता वाटली. 33 कोटी देव विचार करतात करावं काय, आणि सगळे 33 कोटी देव परमात्म्याकडे म्हणजे साक्षात शिवांकडे गेले, सदाशिवाकडे गेले कैलास पर्वतावर, आणि वर्तमान सांगितलं की हे प्रभो, ब्रह्मदेव आणि विष्णू दोघ जण भांडत आहेत, तुम्ही चला, तुम्हाला यावं लागेल. एक लक्षात असू द्या, 2 माणसाचे भांडण जर चालू असतील तर तिसरा व्यक्ती शक्तिशाली पाहिजे. दोघांचं भांडण मिटवणारा शक्तिशाली पाहिजे. महादेवाला असं वाटलं, ब्रह्मदेव विष्णू दोघजण भांडत आहेत. महादेवाने आकाशातून पाहिलं, देवादिदेव आहेत ते, त्यांनी आकाशातून पाहिलं या पृथ्वी तलावरती तर खरंच भांडणं चालू होते. यांचे भांडणं वाढू नये म्हणून एक त्या 2 ब्रह्मदेव आणि विष्णूच्या मध्ये एक अग्निस्तंभ धाडकन निर्माण झालेला होता. पहा, अग्निस्तंभ निर्माण झाला आणि अग्निस्तंभाच्या रूपामध्ये भगवान सदाशिव या पृथ्वी तलावरती पहिल्यांदा आले. म्हणून त्या दिवसापासून शिवलिंगाची पूजा करतात. ज्या दिवशी भगवान सदाशिव हे अग्निस्तंभाच्या रूपामध्ये आले तो दिवस कोणता होता माहिती आहे का? तो दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमा आणि नक्षत्र आर्द्रा नक्षत्र. या शुभ मुहूर्तावरती भगवान शिवशंकर या पृथ्वी तलावरती आले आणि सगळ्या देवांनी जय जयकार केला. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव, शिव हर हर महादेव. आणि भगवान सदाशिव हे लिंगेश्वर महादेवाच्या लिंगेश्वर या नावानं त्या ठिकाणी रूपामध्ये आले. पहा, लिंगेश्वराच्या रूपामध्ये भला मोठा अग्निस्तंभ निर्माण झाला आणि म्हणून पहिल्यांदा महादेव या शिवपिंडीच्या रूपामध्ये आले. त्यामुळे महादेवाचा इथे जन्म करून पाळणा मानावा लागतो. पहा, मी तुम्हाला काल विचारलं होतं, तुम्ही सगळेजण एवढ्या महिला मंडळ शिवभक्ती करतात म्हणून विचारलं होतं तुम्हाला येतं का पाळणा? सदाशिवाचा पाळणा आहे, गणपतीचा पाळणा आहे, कृष्णाचा पाळणा आहे, रामाचा सुद्धा पाळणा आहे आणि महादेवाचा सुद्धा पाळणा आहे. ऐकायचं एक तुम्हाला तो पाळणा? ऐका, हा पाळणा ऐका, ऐकण्यासारखा आहे. जो 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 रे त्रिनयना निज बापंचानना सृष्टी संहार तमो गुणा भोळ्या निर्मळ मना. जो 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 रे त्रिनयना निज बापंचानना सृष्टी संहार तमो गुणा भोळ्या निर्मळ मना. जो 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 सृष्टी संहार तुझते बहुधारी जागरण तो तू
सांडुलिया त्वा देने निज निज सुख देने जो 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 नयना निज पंचानना जो 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 नयना निज पंचानना जो अवधूता श्रमदासी बहु फिरता सांडली जपाता त्वा वसता केले डोंगर माथा जो 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 नयना निज पंचानना जो 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 नयना निज पंचानना जो जो बैरागी संगी होता सूतू जोगी पोतुला अर्धांगी घेऊन फिरसी जागी जो 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 नयना निज पंचानना 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 जो 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 नयना निज पंचानना जो 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 नयना निज पंचानना नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव परमेश्वर भगवान परमेश्वर भगवान भगवान शिवशंकर लिंगेश्वराच्या रूपामध्ये पहिल्यांदा आपल्या पृथ्वी तलावरती आले आणि एक भला मोठा स्तंभ निर्माण झालेला होता पहा भला मोठा स्तंभ महिला मंडळाने विनंती थोडंसं समोर समोर सरका आणि ज्या पाठीमागच्या महिला मंडळ आहेत त्यांनी ह्या बाजूने आलात तरी चालेल इकडे सुद्धा जागा आहे पलीकडून या बाजूला जर तुम्ही महिला मंडळ आलात तर आपल्याला समोरून कथा ऐकायला मिळेल ज्या पाठीमागे ज्यांना ऐकू येत नसेल ज्या महिला मंडळांना त्यांनी फक्त समोर या बाजूला माझ्या उजव्या बाजूला या ज्यांना जागा मिळाली आहे त्यांनी बसावं आमचे पुरुष मंडळी जे आहेत त्यांना जर आवाज येत नसेल तर त्यांनी कालसारखं इथे या समोर या जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी इकडे या लिंगेश्वराच्या रूपामध्ये भगवान शिवशंकर प्रगट झालेले होते या या पटकन या अनलाचल संकाश यदिदं लिंगमुत्थितम् अरुणाचल मित्येव तदिदं ख्यातिमेष्यति
अत्र तीर्थंच बहुधा भविष्यति महत्तरम मुक्तिरप्यत्र जंतूनां वासेन मरणेन च।